नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आहे। आज आपण राजगिऱ्याचा शिरा बनवणार आहे। तर मी इथे साफ केलेला राजगिरा घेतलेला आहे। तो गरम कढईमध्ये चमचा टाकून त्याच्या लह्या फोडून घ्यायच्या आहेत। जास्ती राजगिरा टाकायचा नाही, कारण का मग त्यामुळे तुमच्या राजगिऱ्याच्या लह्या अजिबात फुटणार नाही आणि राजगिरा जाग्यावर जळून जाईल। त्याच्यामुळे चमचा राजगिरा टाकून त्याच्या चांगल्या लह्या फोडायच्या आहेत। किती छान लह्या झालेल्या आहेत। आता त्या थंड करायला एका परातीत ओतून घेऊयात। अशाच प्रकारे वाटीभर राजगिऱ्याच्या लह्या फोडून घ्यायच्या आहेत। पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी आणि अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे। गूळ चांगला वितळूस तोपर्यंत पाणी उकळून द्यायचं। आता थंड झालेला राजगिरा आपण मिक्सरला बारीक करूया। एका वाटीचा राजगिरा इतका परातभर लह्या झालेल्या आहेत त्याच्या। जास्ती पीठ पण नाही करायचं आणि जास्ती मोठा पण ठेवायचा नाही, मीडियम साईज मध्ये ठेवायचा आहे। कढईमध्ये आपण आता बारीक केलेलं राजगिऱ्याचं पीठ टाकायचं आहे। पीठ आधी तसंच भाजून घ्यायचं आहे, मग जसं लागेल तसं आपण तूप टाकायचं आहे। इथे मला 4 ते 5 चमचे तूप लागलेलं आहे। मी जसं लागेल तसं तूप टाकलेलं आहे आणि पीठ चांगलं भाजलेलं आहे। खमंग वास येऊस तोपर्यंत आपल्याला पीठ छान भाजून घ्यायचं आहे। थोडंसं ब्राऊन होऊस तोपर्यंत। पीठ तर आधीच ब्राऊन असतं, पण तूप टाकल्याने अजून त्याला थोडासा ब्राऊन कलर येतो। गिऱ्याचा शिरा ही रेसिपी माझी आई बनवते आणि ती खूप सुंदर बनवते। मी पण थोडं तिचंच बघून आज केलेलं आहे। पण म्हणतात ना, आईच्या हाताची चव वेगळीच असते। मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे की शिरा तसाच बनावा म्हणून। तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की शिरा कसा झालाय। राजगिऱ्याचं पीठ चांगलं भाजलेलं आहे। त्यात मनुके टाकायचे आहेत। मनुके मी आधीच टाकलेले आहेत इथं, कारण का ते पाहुणे नसतात का, एक अर्धा पाहुणा असा फुगून बसलेला असतं, तसे फुगतात ना ते मनुके, ते मला खूप आवडतात। आता त्यामध्ये जे गुळाचं पाणी केलतं ना ते टाकायचं। जसं लागेल तसं टाकायचं। आधी बारीक गॅस करून घ्या, मग टाका, नाही तर पाणी गरम आणि राजगिऱ्याचं पीठ पण गरम, त्याच्यामुळे अंगावर उडल। हळूहळू पाणी टाका आणि एकसारखं हलवत राहा। राजगिऱ्याचा शिरा आता चांगला मिक्स झालेला आहे। मीडियम गॅसवर एक वाफ घेऊया आपण त्याची आणि 5 मिनिटांनी शिरा उघडून बघूयात। बघा चौकून कसं तूप सोडलेलं आहे या शिऱ्याने, याचाच अर्थ की शिरा आता आपला तयार झालेला आहे। राजगिऱ्याच्या शिऱ्यामध्ये आता थोडीशी विलायची, काजू, बदाम, पिस्ता टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि तयार झालेला आहे आपला हेल्दी राजगिऱ्याचा शिरा। काजू बदाम टाकले ना, चांगला मिक्स करायचा जोपर्यंत तो अजून तूप सोडत नाही तोपर्यंत। आणि मी इथं अजिबात परत तूप टाकलेलं नाहीये, तरी पण तुम्ही बघू शकता की राजगिऱ्याच्या शिऱ्यामधनं किती तूप बाहेर येत। हा राजगिऱ्याचा शिरा बघून इतकं तोंडाला पाणी सुटलंय ना माझ्या। तर शिरा पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही ते नक्की कमेंटमध्ये सांगा। राजगिऱ्याचे खूप फायदे आहेत। राजगिरा प्रतिकारशक्ती वाढवतो। राजगिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी जास्ती प्रमाणात आहे। तुम्ही जर डाईट करत असाल तर राजगिऱ्याला डाईट मध्ये सुद्धा वापरू शकता। राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी बनवू शकतो आपण उपवासासाठी। राजगिऱ्याचा शिरा तुम्हाला कसा वाटला हा नक्की करून खा आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब नक्की करा।